नमस्कार, चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि बघा, आज आहे आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्हाला सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता आम्ही उठलो होतो आणि आता आमचं आंघोळ ते पण झालेलं आहे। आमच्या सोबत शंभू पण आज लवकरच उठला सकाळी सकाळी। त्याला पण आज उपवास धरायचा आहे, त्याच्यामुळे तो पण आज सकाळी सकाळी उठलेला आहे शंभू। हा, तर आम्ही 5 वाजता उठलेलो होतो, आमच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि आता आम्हाला जनावरांचं किंवा ईदलं सगळं आवरायचं आहे। तर सकाळी सकाळी एकच कामाची गडबड राहती, आता आम्ही झाडून झुडून घेणार आहे। आमचं झाडून बिडून पण झालेलं आहे सगळं। आणि आज आम्ही चिमण्यांना तांदूळ नाही टाकले, आज आम्ही चिमण्यांना भगर टाकलेली। हे पा तरी आम्ही भगर टाकलेली चिमण्यांना एकादश आहे त्यासाठी। आणि इकडं वहिनीचं चालू आहे पोचारा द्यायचं। एकदम मस्त चूल आहे, तर इथं सारून ते घेतला आत्ताच आणि आता पोचारा पण दिलेला आहे। आणि पांढऱ्या मातीने आपण रोज इथं चुलीला पोचारा देत असतो, तर एकदम भारी वाटतं, असं मस्त प्रसन्न होता रोज। आणि घर ते पण पुसून आणलेले आणि वट्टा पण धुतलेला आहे आपला। खाली अंगणामध्ये सडा पण टाकलेला आहे, एकदम भारी दिसतंय आज। गायांचं पण चांगलं आवरलेलं आहे आणि गाया पण उभा आहे। आणि सकाळचं वातावरण पहा किती फ्रेश आहे आणि सकाळी सकाळी एकदम भारी असं वातावरण, एकदम मस्त वाटतं। आणि सगळे पिकं पण पाऊस झाल्यामुळे आता मस्त झालेले आहेत, हिरवी हिरवेगार सगळे रानं झालेले आपले आता। तर आता कविताची रांगोळी काढायचं काम चालू आहे। पहा किती राहिली का रांगोळी? झाली का? किती भारी अशी मस्त रांगोळी काढलेली पहा। आणि शंभूचं चालू तिकडे रांगोळी खेळायचं काम। शंभू चाल इकडे चाल। मम्मीची पण देवपूजा चालू आहे आणि मम्मी रोज सकाळी अशी देवपूजा करत्या। आणि आज आषाढी एकादश त्याच्यामुळे मम्मीने दही दूध आणि देऊन आणलेले। तर इकडं पहा आता वहिनी चालू आहे चहा टाकायचा। हा हा, सगळेजण या चहा प्यायला सकाळी। कोणता चहा करूया? मम्मीला पप्पा पोराला लागत सकाळी सकाळी। तर आता आषाढी एकादशीच्या निमित्तानं मम्मी आज काका दर्शन घेऊन राहिल्या। तसं म्हणजे रोजच घ्यायला पाहिजे, तर आम्ही दररोज घेतो मम्मी पप्पाचं दर्शन आणि मम्मीने आज काका दर्शन घेतलेलं आहे। तर आता मम्मी आणि पप्पा चाललेले सकाळी सकाळी, त्यांना गावात दूध घेऊन जायचं राहतं आणि मम्मीला देवीला आंघोळ घालायला जायचं राहतं। तर मम्मीनं ताज्या पाण्याची कळशी भरून घेतलेली इथं। पप्पा चाललेले आता दूध घालायला आणि आता मम्मी पाठीमागून जाणार आहे। मम्मी डब्यात काय घेतलं? देवीला आज एक विठ्ठल रुक्मिणीला। चल शंभू पण आता त्यांच्या माग लागला। शंभू चाल आता आपल्याला इकडे करायचं, चाल चहा दूध प्यायचं, चाल बाई। तर आता धुण्याचं त्याचं पण आवरलेलं आहे, धुणे आणि भांडी पण झालेले आणि आता म्हणजे शब्दांना परतायचंच। तर आता बाकीचं सगळं काम आवरलं आणि शब्दाण्याची सुरुवात चालू आहे। झालं का शब्दांना? तर वहिनीचं चालू आहे शब्दांना परतायचं। कोणत्या शब्दांना केला? तिखट शब्दांना का? हिरव्या मिरचीचा। त्यासोबत आता काय पप्पा जर दही आणलं तर मग दह्याची चटणी करू, नाही तर मग नाही जर आणला तर मग रशी बनवता येईल। बरं, रशी आणि शब्दानच करू। बघू ना। आषाढी एकादशी निमित्त आम्ही एवढं केलेलं आहे।
तर हे पहा आपल्या एका ताटामध्ये सगळं आम्ही ठेवलेलं आहे. तर बटाट्याची भजी पण आहे, काही चिप्स आहे, बटाट्याच्या पापड्या आहे. तर एका वाटीत बटाट्याची रशी, एका वाटीत दही आहे आणि साबुदाणा पण आहे. तर आम्ही असं सगळंजण केलेलं आहे. तर हे पहा आता इकडं मम्मी पप्पा आणि शंभूचे पप्पा पण जेवायला बसलेले आहे. शंभू तू नाही बसले जेवायला? नाही जेवण झालं म्हणा आमचं, फराळ केला म्हणा आम्ही. हाय डुगू? हा. तर या सगळेजण फराळ करायला आम्ही सगळेजण करून राहिलो आणि एवढं आम्ही म्हणजे पुरी थाळी सजवलेली आहे साबुदाण्याची आणि जे उपवासाला लागतं ते. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.